Hello students, welcome to all of you. I am Miss सीमा लांडगे. तुम्हाला माहितीच असेल की आपल्या कॉलेजच्या एक्झाम स्टार्ट झालेल्या आहेत. टाइम टेबल तुम्ही चेक केला असेल. टाइम टेबलमध्ये आपला फंडामेंटल ऑफ एंटरप्रिन्युअरशिप हा पेपर जो असणार आहे तो 1 जूनला असणार आहे. टायमिंग तुम्ही चेक केला असेल. मग पेपर 1 जूनला आहे म्हटल्यानंतर पेपरमध्ये आपल्याला 4 टॉपिकवरती क्वेश्चन विचारले जाणार आहेत. ओके, 4 टॉपिकवरती क्वेश्चन विचारले जाणार आहेत. तर कोणता टॉपिक असा आहे की ज्याचा तुम्ही जास्त स्टडी करणं गरजेचं आहे ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. किंवा कोणत्या पद्धतीचे क्वेश्चन्स आहेत की जे तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात, किंवा कोणते पॉईंट असे आहेत की ते त्याचा तुम्ही जास्तीत जास्त स्टडी करणं गरजेचं आहे हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. सो कंपल्सरी लेक्चर कंप्लीट ऐकायचं आहे. त्याच वेळेला तुम्हाला समजेल की एक्झाममध्ये कोणत्या पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जातील किंवा कोणता टॉपिक आहे की ज्याचा तुम्ही जास्त स्टडी करणं गरजेचं आहे की जेणेकरून त्या टॉपिकवरती जास्तीत जास्त क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात एक्झाममध्ये. ओके, सो आपले 4 टॉपिक आहेत. फर्स्ट टॉपिक आहे आपला वुमन एंटरप्रिन्युअरशिप. त्यामध्ये डेफिनेशन अँड कॅरेक्टरिस्टिक्स अँड सेकंड पॉईंट इज प्रॉब्लेम ऑफ वुमन एंटरप्रिन्युअरशिप. थर्ड पॉईंट इज रेमेडीज फॉर वुमन एंटरप्रिन्युअरशिप डेव्हलपमेंट इन इंडिया. अँड फोर्थ पॉईंट इज रोल ऑफ सेल्फ हेल्प ग्रुप इन वुमन एंटरप्रिन्युअरशिप डेव्हलपमेंट. अँड देन सक्सेस स्टोरीज दिल्यात तुम्हाला, त्या म्हणजे वीणा पाटील अँड चेतना सिन्हा यांची. ओके, सो दुसरा टॉपिक आहे रुरल अँड ॲग्रो एंटरप्रिन्युअरशिप. त्यामध्ये 2 पॉईंट आहेत, रुरल एंटरप्रिन्युअरशिप अँड ॲग्रो एंटरप्रिन्युअरशिप. सो रुरल एंटरप्रिन्युअरशिपमध्ये मीनिंग अँड कन्सेप्ट अँड इम्पॉर्टन्स ऑफ रुरल एंटरप्रिन्युअरशिप. ओके, देन प्रॉब्लेम ऑफ रुरल एंटरप्रिन्युअरशिप अँड लास्ट स्ट्रॅटेजीज फॉर रुरल एंटरप्रिन्युअरशिप डेव्हलपमेंट. आता ॲग्रो एंटरप्रिन्युअरशिपमध्ये मीनिंग, कन्सेप्ट अँड इम्पॉर्टन्स, स्कोप इन ॲग्रिकल्चर सेक्टर अँड प्रॉब्लेम अँड मेजर इन ॲग्रो एंटरप्रिन्युअरशिप. तिसरा टॉपिक आहे प्रोजेक्ट मॅनेजमेंट. त्यामध्ये कन्सेप्ट ऑफ प्रोजेक्ट, क्लासिफिकेशन ऑफ प्रोजेक्ट, स्टेजेस ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट, रिझन फॉर फेल्युअर ऑफ प्रोजेक्ट अँड प्रोजेक्ट रिपोर्ट. प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये तुम्हाला रिटेल स्टोअर, हॉटेल ॲग्रो प्रोसेसिंग युनिट अँड ब्युटी पार्लर अँड ऑनलाईन बिझनेस या पद्धतीचे प्रोजेक्ट रिपोर्ट दिलेत. चौथा टॉपिक आहे फॅमिली बिझनेस. फॅमिली बिझनेस मीनिंग, ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ फॅमिली बिझनेस अँड चॅलेंजेस अँड स्ट्रॅटेजीज फॉर फॅमिली बिझनेस इन इंडिया. या पद्धतीने 4 टॉपिक असणार आहेत आपले. मग 4 टॉपिक हे आहेत. 4 टॉपिकमध्ये कोणता टॉपिक असा आहे की ज्याचा तुम्ही जास्त अभ्यास करणं गरजेचं आहे किंवा कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो पहिला टॉपिक आपण बघितला वुमन एंटरप्रिन्युअरशिप, महिला उद्योजक. त्यामध्ये डेफिनेशन अँड कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, अँड प्रॉब्लेम्स ऑफ वुमन एंटरप्रिन्युअरशिप, रेमेडीज फॉर वुमन एंटरप्रिन्युअरशिप डेव्हलपमेंट इन इंडिया. त्यानंतर सेल्फ हेल्प ग्रुप आहे अँड देन सक्सेस स्टोरीज तुम्हाला दिल्यात. मग महिला उद्योजकता हा पहिला टॉपिक आपला आहे. म्हटल्यानंतर महिला उद्योजकता म्हणजे काय हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. म्हणजेच महिला उद्योजकांची व्याख्या तुम्हाला विचारली जाऊ शकते. ओके, त्यानंतर महिला उद्योजकांची व्याख्या विचारली जाऊ शकते तुम्हाला. त्यानंतर महिला उद्योजक ही संकल्पना केव्हा अस्तित्वात आली किंवा कधी पुढे आली ही संकल्पना. मग असं विचारलं जाऊ शकतं की आधुनिक समाज व्यवस्थेमध्ये महिलांची भूमिका गतिमान झाल्यामुळे महिला उद्योजकता ही संकल्पना पुढे आली. त्यानंतर महिला उद्योजकांचं पहिलं राष्ट्रीय संमेलन कुठे आयोजित करण्यात आलं किंवा किती साली आयोजित करण्यात आलं. मग 1981 साली आयोजित करण्यात आले. पण कुठे आयोजित करण्यात आले तर आन्सर असू शकतं तुमचं दिल्ली. ओके, त्यानंतर महिला उद्योजकाची कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच महिला उद्योजकाची वैशिष्ट्ये तुम्हाला सांगितले. मग महिला उद्योजकांच्या वैशिष्ट्यांमध्ये त्या वैशिष्ट्यांमध्ये कोणते मुद्दे आहेत की जे महिला उद्योजकांच्या वैशिष्ट्यांमध्ये येतात. त्यामध्ये फॉर एक्झाम्पल असू शकतं की पुरुषाचा आधार, त्यानंतर पहिल्या पिढीतील उद्योजक, त्यानंतर भिन्न औद्योगिक प्रेरणा, अशा पद्धतीचे वेगवेगळे वैशिष्ट्ये आहेत जे की आपण लेक्चर्समध्ये पाहिलेत. मग त्यामध्ये महिला उद्योजकांच्या मुद्द्यामध्ये कोणकोणते वैशिष्ट्ये येतात आणि कोणकोणते वैशिष्ट्ये येत नाहीत
हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तुम्हाला फॉर एक्झाम्पल असं विचारलं जाऊ शकतं की खालील पर्यायापैकी कोणता पर्याय हा महिला उद्योजकांची वैशिष्ट्ये आहे किंवा कोणता पर्याय हा महिला उद्योजकांचे वैशिष्ट्य नाही. सो त्यासाठी तुम्हाला प्रॉपर माहिती असणं आवश्यक आहे की कोणकोणते मुद्दे महिला उद्योजकांच्या वैशिष्ट्यामध्ये येतात किंवा कोणती महिला उद्योजकांची वैशिष्ट्ये आहेत आणि कोणती महिला उद्योजकांची वैशिष्ट्ये नाही. ओके. त्यानंतर महिला उद्योजकांच्या विकासाची कारणे, यामध्ये सुद्धा सेम. तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की खालील पर्यायापैकी कोणतं महिला उद्योजकांच्या विकासाचं कारण आहे किंवा कोणतं महिला उद्योजकांच्या विकासाचं कारण नाही. सो त्यासाठी तुम्हाला प्रॉपर माहिती असणं अतिशय आवश्यक आहे की कोणकोणती कारणे महिला उद्योजकांच्या विकासाची आहेत आणि कोणती कारणे महिला उद्योजकांच्या विकासाची नाहीत. त्याच पद्धतीनं महिला उद्योजकांचा विकास किंवा महिला उद्योजकांच्या विकासासाठी वेगवेगळ्या केल्या जाणाऱ्या उपाययोजना, त्यामध्ये तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे की कोणकोणते उपाययोजनामध्ये मुद्दे आलेले आहेत, कोणकोणते मुद्दे आलेले नाहीत, जे की आपण लेक्चर्समध्ये कव्हर केलेत. त्यासाठी तुम्हाला प्रॉपर माहिती असणं आवश्यक आहे की महिला उद्योजकांच्या विकासाची कारणे कोणती आहेत, त्यांच्यासाठी विकासासाठी उपाययोजना कोणकोणत्या केल्या जातात, त्यांची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत. सो या तिन्ही पॉईंटचा स्टडी तुम्ही करणं इथं आवश्यक आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वयंसहाय्यता समूहांची महिला उद्योजकता विकासासाठी असणारी भूमिका, म्हणजेच सेल्फ हेल्प ग्रुपचे रोल तुम्हाला विचारले गेलेत. त्यामध्ये बचत गट म्हणजे काय किंवा तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की स्वयंसहाय्यता समूहालाच या नावाने डॅश डॅश या नावाने ओळखले जाते. मग तिथं आन्सर असू शकतो तुमचं बचत गट म्हणजे स्वयंसहाय्यता समूह, हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर बचत गटाची संकल्पना ही कोणी मांडली, केंद्र सरकारने मांडली, राज्य सरकारने मांडली. आन्सर असेल तुमचं केंद्र सरकारने. किती साली मांडली हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. मग 1986-87 साल काहीतरी असू शकतं त्याचं. सो स्वयंसहायता समूह, सेल्फ हेल्प ग्रुप या पॉईंटचा सुद्धा तुम्ही अभ्यास इथं करणं आवश्यक आहे. ओके. हा झाला आपला पहिला टॉपिक. मग पहिल्या टॉपिकमध्ये आणखीन एक पॉईंट राहतोय आपला, तो म्हणजे सक्सेस स्टोरी तुम्हाला वीणा पाटील आणि चेतना सिन्हा या दोन्हीच्या दिलेल्या आहे. मग चेतना सिन्हावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की चेतना सिन्हा यांचा जन्म कुठे झाला किंवा चेतना सिन्हा यांनी आपल्या करिअरला सुरुवात केव्हापासून केली किंवा त्यांना वेगवेगळे जे अवॉर्ड मिळाले याच्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर चेतना सिन्हाची जी सक्सेस स्टोरी आहे, जी की बुक्समध्ये आहे, ज्याचं आपण लेक्चर घेतलंय, ही सक्सेस स्टोरी तुम्हाला प्रॉपर माहिती असणं आवश्यक आहे. सो एकदा काय करा, चेतना सिन्हा यांची सक्सेस स्टोरी जी आहे ती एकदा व्यवस्थित वाचा. त्यानंतर दुसरा टॉपिक आपला ॲग्रो अँड रूरल एंटरप्रिन्युअरशिप. आता रूरल एंटरप्रिन्युअरशिपमध्ये तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं, ग्रामीण उद्योजकतेमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की ग्रामीण उद्योजकता म्हणजे काय, म्हणजेच ग्रामीण उद्योजकतेची व्याख्या तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर ग्रामीण उद्योजकतामध्ये वर्गीकरण तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे ग्रामीण उद्योगांचं. त्याचबरोबर ग्रामीण उद्योजकतेमध्ये वेगवेगळ्या समस्या येतात. मग कोणकोणत्या समस्या ग्रामीण उद्योजकतेमध्ये येतात, कोणत्या समस्या येत नाहीत, ह्या तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. कारण जर 4 समस्या तुम्हाला ऑप्शनमध्ये विचारल्या गेल्या आणि तुम्हाला विचारलं की कोणती समस्या यामध्ये ग्रामीण उद्योजकांची नाही, तर ती तुम्हाला प्रॉपर माहिती असणं आवश्यक आहे. त्यासाठी कोणत्या समस्या आहेत ग्रामीण उद्योजकांच्या त्याचा स्टडी करा तुम्ही, की जेणेकरून कोणती नाही हे तुम्हाला तिथं लगेच समजेल. त्यानंतर ॲग्रो एंटरप्रिन्युअरशिपमध्ये सेम त्याच पद्धतीने ज्या पद्धतीनं ग्रामीण उद्योजकांचं त्यामध्ये कृषी उद्योजकता म्हणजे काय हे तर प्रॉपर तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. सो त्यासाठी कृषी उद्योजकता म्हणजे काय याची डेफिनेशन्स तुम्ही लक्षात घ्या किंवा पाठ करून ठेवा, काय असेल ते तुमच्या पद्धतीनं. त्यानंतर कृषी उद्योजकतेचे महत्त्व, यामध्ये कोणकोणते मुद्दे कृषी उद्योजकतेच्या महत्त्वामध्ये येतात किंवा कोणकोणते महत्त्वामध्ये मुद्दे येतात जे की आपण लेक्चरमध्ये पाहिलेत.
आणि कोणते मुद्दे येत नाहीत हे तुम्हाला इथं माहिती असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर कृषी उद्योग क्षेत्रातील उद्योजकीय संधी कुठे कुठे असू शकतात याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. सो हा एक पॉईंट व्यवस्थित अभ्यास करून ठेवा की असा पॉईंट आहे की ज्याच्यावरती जास्तीत जास्त क्वेश्चन हे विचारले जाऊ शकतात एक्झाममध्ये. सो तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. सो हा झाला आपला दुसरा पॉईंट, दुसरा टॉपिक. ओके. त्यानंतर आला सर्वात महत्त्वाचा प्रोजेक्ट मॅनेजमेंट, टॉपिक नंबर 3. सर्वात महत्त्वाचा आहे आणि सर्वात मोठा पण आहे. पॉईंट छोटे छोटे दिसतात परंतु पॉईंटमध्ये सब पॉईंट तुम्हाला जास्तीत जास्त इथं पाहायला मिळतात. प्रोजेक्ट मॅनेजमेंट. प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये सर्वात महत्त्वाच्या आहेत प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या 6 स्टेजेस. त्यामध्ये 6 स्टेजेसमध्ये आपण 6 स्टेजेस बघितल्यात. पहिली स्टेज आहे, पहिली अवस्था आहे प्रकल्प व्यवस्थापनाच्या अवस्था. प्रकल्प व्यवस्थापनाच्या अवस्थामध्ये 6 अवस्था तुम्हाला एक्सप्लेन केल्यात आपण लेक्चरमध्ये आणि 6 अवस्था महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये पहिली अवस्था कोणती आहे हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. सो पहिली असेल प्रकल्पाचा शोध, दुसरी असेल प्रकल्प निश्चिती, तिसरी असेल प्रकल्प मूल्यमापन, चौथी असेल अंतिम निवड आणि 5वी आहे प्रकल्पाची अंमलबजावणी. देन लास्ट प्रकल्प व्यवस्थापन, प्रोजेक्ट मॅनेजमेंट. सो या पद्धतीने 6 स्टेजेस असतील. 6ही स्टेजेस तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे कारण या 6 स्टेजेस ज्या आहेत त्याच्यावरती 6 अवस्थांवरती तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन इथं विचारले जाऊ शकतात. सो प्रकल्पाचा शोध म्हणजे काय आणि प्रकल्पाच्या शोधामध्ये आपण नक्की काय करतो हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने प्रकल्प निश्चिती म्हणजे काय किंवा प्रकल्प निश्चितीमध्ये कोणते मुद्दे आपण विचारात घेतले जातात प्रकल्पामध्ये, प्रोजेक्टमध्ये हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. प्रकल्प मूल्यमापन म्हणजे काय, कशा पद्धतीने प्रकल्पाचं मूल्यमापन केलं जातं किंवा कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या जातात प्रकल्प मूल्यमापन करताना हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. सो या 6 स्टेजेस ज्या आहेत, 6 अवस्था ज्या आहेत, या 6 अवस्थाही महत्त्वाच्या आहेत आणि या 6 अवस्था तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्यामध्ये तुम्हाला एवढं तरी माहिती असणं आवश्यक आहे की पहिली अवस्था कोणती आहे, शेवटची अवस्था कोणती आहे, त्याचबरोबर कोणकोणती 6 अवस्था आहेत ज्या कोणकोणत्या आहेत, त्यामध्ये कोणकोणते 6 मुद्दे आहेत हे तुम्हाला माहिती असणं इथं आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रकल्प म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. जसं की वस्तू व सेवा पुरवण्यासाठी, सुविधा विकसित करण्यासाठी भांडवल गुंतवणुकीचा प्रस्ताव म्हणजे प्रकल्प होय. सो तुम्हाला प्रकल्प म्हणजे काय ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रकल्पाच्या 6 अवस्था कोणकोणत्या आहेत ह्याही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्याचा स्टडी तुम्ही करणं गरजेचं आहे तिथं. त्यानंतर प्रोजेक्ट रिपोर्ट असेल, प्रकल्प अहवाल असेल. प्रकल्प अहवालामध्ये कोणकोणते मुद्दे येतात, त्याचबरोबर प्रकल्प अहवाल हा कशा पद्धतीने तयार केला जातो किंवा प्रकल्प अहवाल आपण कुणाकडून तयार करून घेतो. जर आपल्याला बिझनेस करायचा असेल, आपल्याला नवीन प्रोजेक्ट जर आपला उभा करायचा असेल तर सो त्यासाठी आपल्याला प्रोजेक्ट रिपोर्ट तर बनवावा लागेल. जर आपल्याला लोन वगैरे घ्यायचं असेल बँकेकडून तर सो प्रोजेक्ट रिपोर्ट आपण कुणाकडून बनवून घेऊ शकतो. सो व्यावसायिक सल्लागार असेल, CA असेल, चार्टर्ड अकाउंटंट असेल किंवा लघु उद्योग क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या ज्या काही संस्था असतील त्या आपल्याला प्रकल्प अहवाल बनवून देऊ शकतात. मग तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की प्रकल्प खालीलपैकी कोणत्या लोकांकडून किंवा आपल्याला जर प्रकल्प अहवाल बनवायचा असेल तर आपण कोणाकडून प्रकल्प अहवाल बनवू शकतो. मग ऑप्शन तुम्हाला वेगवेगळे दिलेले असतील. आन्सर असेल तुमचं CA, व्यावसायिक सल्लागार किंवा लघु उद्योग क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या संस्था. त्याचबरोबर प्रकल्प अहवाल आपण बनवतो, मग प्रकल्प अहवाल अपयशी का ठरतो. जर आपण एखाद्या बँकेकडे प्रकल्प अहवाल आपला जमा केला लोनसाठी आणि त्या बँकेने जर आपला प्रकल्प अहवाल आपला रिजेक्ट केला तर का रिजेक्ट केला, म्हणजेच आपला प्रकल्प अहवाल अपयशी का ठरला, याची कारणं वेगवेगळी असू शकतात. ती कारणं एकूण 8 आहेत जी की आपण लेक्चरमध्ये सुद्धा बघितलेत. ती 8ही कारणं तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे कारण 8 कारणावरती किमान 3 ते 4 क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर त्यानंतर आला प्रकल्प नमुने. प्रकल्प नमुन्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार नाहीत शक्यतो तरी. त्यानंतर
त्यानंतरचा आला चौथा टॉपिक, तो म्हणजे फॅमिली बिझनेस. हा नवीन टॉपिक आहे सध्या. याच्या अगोदर चौथा टॉपिक जो आहे तो आपला मला स्लाईडवर दिसत असेल स्क्रीनवरती, फॅमिली बिझनेस आहे. याच्या अगोदरचा जो सिलेबस होता याच्यामध्ये तुम्हाला उद्योजक दिलेले होते, जसं की धीरूभाई अंबानी असेल, विठ्ठल कामत असेल, स्टीव्ह जॉब्स असेल, JRD टाटा होते. या पद्धतीचे वेगवेगळे उद्योजक होते ते दिलेले होते. आता ते जर उद्योजक विचारात घेतले आपण, तर त्या उद्योजकांमध्ये तुम्हाला कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो अतिशय सोपे प्रश्न विचारले जातील. ज्यांचा की बॅकला वगैरे राहिला असेल त्यांच्यासाठी आहे हे. जसं की JRD टाटा किंवा स्टीव्ह जॉब्स असेल, विठ्ठल कामत असेल, यांच्यामध्ये JRD टाटा यांचा जन्म कुठे झाला, किती साली झाला. त्याचबरोबर स्टीव्ह जॉब्स यांचा जन्म कुठे झाला, किती साली झाला, त्यांनी कुठली कंपनीची निर्मिती केली, तर त्यांनी ॲपल कंपनीची निर्मिती केली. त्याचबरोबर वॉल्ट डिझनी असेल, त्यांचा जन्म किती साली झाला, कुठे झाला. त्याचबरोबर धीरूभाई अंबानी असेल, त्यांचा जन्म कुठे झाला, किती साली झाला, तर 28 डिसेंबर 1932 साल असेल. गुजरातमध्ये असेल, गुजरातमध्ये एका गावामध्ये छोट्याशा त्यांचा जन्म झाला, त्याचं नाव असेल छोरवाड वगैरे काहीतरी. छोरवाड या गावामध्ये त्यांचा जन्म झाला. या पद्धतीचे क्वेश्चन असतील. त्याचबरोबर विठ्ठल कामत यांचा जन्म किती साली झाला, तर 1953 असेल आणि ठिकाण असेल मुंबई. सो हे झालं. आणि फॅमिली बिझनेस आता आपलं बघूयात. फॅमिली बिझनेस सध्या तुम्हाला फॅमिली बिझनेस हा टॉपिक आहे चौथा नवीन. त्यामध्ये 2 पॉईंट आहेत. पहिलं म्हणजे फॅमिली बिझनेसची रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे आणि दुसरी आहे ती सक्सेस स्टोरी इथं पण दिल्यात तुम्हाला एंटरप्रेन्युअरच्या. त्यामध्ये तुम्हाला कल्याणी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज दिली आहे. त्यानंतर BVG ग्रुपचे हनुमंतराव गायकवाड दिलेत आणि त्यानंतर रामदास माने. यामध्ये आपण BVG ग्रुप आणि रामदास माने यांचं लेक्चर घेतलेलं आहे. सो फॅमिली बिझनेसमध्ये पहिल्यांदा फॅमिली बिझनेस म्हणजे काय हे तुम्हाला प्रॉपर माहिती असणं आवश्यक आहे. सो त्यासाठी फॅमिली बिझनेसची व्याख्या तुम्ही पाठच करून ठेवा. फॅमिली बिझनेसच्या व्याख्या आपण बघितल्या, त्यासुद्धा तुम्हाला 2 प्रकारे व्याख्या दिल्यात. सो पहिली व्याख्या असेल स्ट्रक्चरल डेफिनेशन्स आणि दुसरी असेल प्रोसेस डेफिनेशन्स, म्हणजेच कार्यप्रणालीच्या आधारे व्याख्या आणि रचनेच्या आधारे व्याख्या. त्याचबरोबर फॅमिली बिझनेसची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. सो अतिशय महत्त्वाचं म्हणजे फॅमिली बिझनेसचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस. सो फॅमिली बिझनेसचे फायदे कोणकोणते आहेत हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तुम्हाला ऑप्शन विचारला जाऊ शकतो की खालील पर्यायापैकी कोणता पर्याय ह्या फॅमिली बिझनेसचा फायदा आहे किंवा फायदा नाही, कौटुंबिक व्यवसायाचा फायदा आहे किंवा फायदा नाही. सो फायदा जो असेल तो ओळखण्यासाठी तुम्हाला प्रॉपर माहिती असणं आवश्यक आहे की कोणकोणते ॲडव्हान्टेजेस फायदे आहेत फॅमिली बिझनेसचे. त्याच पद्धतीनं फॅमिली बिझनेसचे कुटुंब व्यवसायाचे तोटे हे सुद्धा तुम्हाला तितक्याच पद्धतीने माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर स्ट्रॅटेजीज, challenges and strategies for family business in India. सो यामध्ये सुद्धा चॅलेंजेस कोणकोणते आहेत, त्याचबरोबर वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी कोणत्या आहेत ह्या तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण बघूयात सक्सेस स्टोरीज. सक्सेस स्टोरीमध्ये आपण रामदास माने घेतलेत, त्यानंतर BVG ग्रुपचे हनुमंतराव रामदास गायकवाड यांच्याबद्दल पण घेतले. मग यांच्याबद्दल काय विचारलं जाऊ शकतं, तर यांचा जन्म कुठे झाला. ओके, तर यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1972 साली सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर या खेडेगावामध्ये झाला. सो तुम्हाला माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीला केव्हापासून सुरुवात केली, तर साल असेल 1994. सेम त्याच पद्धतीनं रामदास माने एक यशस्वी उद्योजक आहेत. तर त्यांनी कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांचा व्यवसाय आहे, बांधकाम क्षेत्र असेल, कन्स्ट्रक्शन व्यवसाय आहे त्यांचा. त्याचबरोबर त्यांचा जन्म कधी झाला, तर 1960 असेल. कोणत्या गावात झाला, तर साताऱ्याजवळ लोढावडे या खेड्यामध्ये त्यांचा जन्म झाला.
त्यांची स्टोरी व्यवस्थित तुम्ही एकदा वाचा. त्याचबरोबर आपण लेक्चर घेतले ते लेक्चर एकदा व्यवस्थित ऐका. सेम त्याच पद्धतीनं चेतना सिन्हांच्या बाबतीत सुद्धा असेल की त्यांचा जन्म कुठे झाला, तर त्यांचा जन्म 1959 साली झाला. पण कुठे झाला हे जर विचारलं गेलं तर तुम्हाला ठिकाण माहिती असणं पाहिजे, आवश्यक आहे. मुंबई येथे झाला. सो या पद्धतीचे छोटे छोटे आणि सोपे क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाणार आहेत. सो 4ही टॉपिक आपले व्यवस्थित कंप्लीट झालेले आहेत आणि 4ही टॉपिकचे व्यवस्थित लेक्चर्स तुम्ही ऐकले असतील तर ठीक आहे, नसले ऐकले तर आणखी एकदा ऐका. वेळ आहे आपल्याकडे 2-3 दिवस. सो व्यवस्थित ऐका आणि व्यवस्थित क्वेश्चन सॉल्व करा. सो 4ही टॉपिकवरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहेत. कोणता टॉपिक असा नाही की त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार नाहीत. सो 4ही टॉपिक इन्व्हॉल्व असणार आहेत आणि 4ही टॉपिकमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहेत. सो 4ही टॉपिकचा व्यवस्थित अभ्यास करा. एकदा सक्सेस स्टोरी ज्या आहेत त्यावेळेस सक्सेस स्टोरी एकदा व्यवस्थित ऐका. चेतना सिन्हा असेल, त्यानंतर हनुमंतराव गायकवाड असतील BVG ग्रुपचे, त्यानंतर माने इंडस्ट्रीजचे रामदास माने असतील, यांच्या व्यवस्थित सक्सेस स्टोरी एकदा ऐका तुम्ही, जेणेकरून तुम्हाला आयडिया मिळेल की कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. मोस्टली लेक्चरमध्ये मी सांगितलं गेलं आहे की लेक्चर ज्या वेळेला घेतलं त्यावेळेला सांगितलं गेलं की लेक्चरमध्ये कोणते मुद्दे तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात किंवा कोणते मुद्दे एक्झाममध्ये विचारले जाऊ शकत नाहीत. ओके. सो व्यवस्थित एकदा काय करा, 4ही टॉपिकचा व्यवस्थित स्टडी करा. अँड ऑल द बेस्ट. थँक्यू.